सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या घरात सर्व काही आहे, पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, लक्झरी जीवन आपण जगतो। परंतु जर का घरात शांती नसेल तर, किंवा मन प्रसन्न राहत नसेल तर, किंवा मन अस्थिर असेल तर असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी नको, लक्झरी जीवन नको, पैसा नको, काही नको, परंतु मन शांत पाहिजे। आणि हे अस्थिर मन जर का शांत होत नसेल, स्थिर होत नसेल, तर मात्र डोक्याचं टेन्शन वाढत जातं आणि माणूस डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतो। ह्या सर्व गोष्टी आपल्या बरोबर होऊ नये। किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं आपण आपल्या घरात छान राहतो, छान घर सजवलेलं आहे, घरात छान मुलं खेळतात, पती चांगले आहेत, सर्व काही चांगलं आहे, परंतु कुणाची ना कुणाची तरी नजर लागते, सारखं सारखं काहीतरी होतं, कटकटी होतात, आजार येतात। अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला आपल्या घरात जे कोणी पुरुष वर्ग असतील त्यांना एक उपाय करायला द्यायचा। काय करायचं हे सांगते का? तुम्हाला माहितीये का, एकमेव अशी एक देवता आहे की आपल्या कर्माचं फळ आपल्याला देत असते, ती म्हणजे शनिदेव, शनी महाराज। आपण ज्या वेळेला चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा, परंतु त्याचे फळ हे आपल्याला उत्तमरित्या देत असतात। त्यामुळे नेहमी मी व्हिडिओ मध्ये सांगत असते, कुठलीही उपाय करा, कुठलीही सेवा करा, परंतु कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत। त्यामुळे आपण कर्म कसेही करा, ते आपल्याला त्याचे योग्य फळ हे मिळणार आहे। चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल, वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल, कारण शनी देवता कर्माची देवता आहेत। त्यामुळे कर्म सांभाळून करा। आपल्या घरात पुरुष वर्गाच्या हातात हा उपाय करायला द्यायचा। आपल्या घरात जो काही काळा दोरा असतो बघा, आपण काळा दोरा बरेच लोक वापरतात, कोणी गळ्यात वापरतात, कोणी हातात वापरतात, कोणी पायात वापरतात। हा काळा दोरा आपल्याला घ्यायचा आहे। काळा दोरा घेतला की त्याला आपल्या घरात ज्या काही अख्ख्या लवंगा असतात, ज्या कुठेही तुटल्या फुटल्या नसतील, छानपैकी लवंगा असतील, त्या 21 लवंगा घ्यायच्या, त्याची छानपैकी माळ तयार करून घ्यायची। ही माळ आपल्या पुरुष वर्गाच्या हातात, जे पण घरात मुलगा असेल, नवरा असेल, त्यांच्या हातात द्यायची ही माळ। आणि शनिवारी हा उपाय शनिवारीच करायचा आहे। शनिवारी ही माळ तयार करून द्यायची आहे, त्या पुरुष वर्गाच्या हातात, म्हणजे आपल्या घरात मुलगा नवरा जो कोणी असेल त्याच्या हातात द्यायची। सांगायचं, शनी महाराजांच्या मंदिरात जा, जाताना तुम्हाला ही माळ घेऊन जायची। शनी महाराजांचं जिथे मंदिर असेल तिथे ही माळ जाऊन शनी महाराजांच्या चरणावर अर्पण करायची, नमस्कार करायचा। आता नमस्कार कसा करायचा? बरेच लोक नमस्कार करताना शनी महाराजांच्या डोळ्यात बघतात, डोळ्यात पाहू नये असं म्हटलं जातं, कारण शनीची ही वक्री नजर आहे। त्यामुळे शनी महाराजांच्या डोळ्यात पाहून दर्शन घेऊ नये, चरणाकडे पाहून दर्शन घ्यावे। चरणाला स्पर्श करायचा, ती माळ अर्पण करायची, त्यानंतर आपल्या घरात सुख शांती यावी त्यासाठी प्रार्थना करायची। काही चुकले असेल तर क्षमा करा, अशी क्षमा प्रार्थना सुद्धा करायची। आणि त्यानंतर डोळ्यात न पाहता चरणाकडे पाहून प्रार्थना करायची, घरी यायचं। हा उपाय तुम्ही कितीही शनिवार करू शकता, 1 शनिवार करा, 3 शनिवार करा, 5 शनिवार करा, कितीही शनिवार करा। जोपर्यंत घरात शांतता नाही, मन स्थिर नाही, घरात हस्तखेळतं वातावरण नाही, तोपर्यंत हा उपाय करत चला। तुम्हाला माहितीये, प्रत्येक उपाय देत असताना मी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जास्त खर्च होणार नाही याची काळजी घेते। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी शनिदेवांना नक्कीच प्रार्थना करा। तर आजचा छोटासा उपाय ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी